नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्पॉटलाइट अकॅडमीच्या या प्लॅटफॉर्मवर तुमचं सर्वांचं बुक रिव्ह्यू या सदरामध्ये खूप खूप स्वागत आहे। आज आपण या व्हिडिओमध्ये आधुनिक भारताचा इतिहास आणि आधुनिक महाराष्ट्राचा इतिहास व समाज सुधारक ही दोन पुस्तकं बघणार आहोत। समाधान महाजन सरांची ही दोन पुस्तकं आहेत बघा। आधी हे पुस्तक एकच होतं, आता त्याला जे आहे दोन फॉर्मॅटमध्ये केलेलं आहे। ते करण्यामागचा उद्देश पण त्यांनी जे आहे आपलं आधुनिक महाराष्ट्राचा इतिहास आणि समाज सुधारक या पुस्तकाचं जे मलपृष्ठ आहे त्याच्यावर तो दिलेला आहे की याच्यामध्ये जे आहे की ज्या विद्यार्थ्यांना फक्त महाराष्ट्राचा इतिहास वाचायचा आहे, ज्यांनी जे ऑलरेडी मॉडर्न हिस्ट्री वाचलेली आहे किंवा त्यांच्याकडे ऑलरेडी हे बुक आधीचं व्हर्जन आहे ना, किंवा स्पेक्ट्रम वगैरे रुटीन पुस्तकं जे आहेत UPSC मध्ये वाचतायत, पण त्यांना जे आहे सायमल्टेनियसली फक्त जे आहे की स्पर्धा परीक्षेसाठी हा पुस्तक वाचायचं आहे महाराष्ट्राचं भूगोल, सो त्यांच्याकरता जे आहे सेपरेटली हे बुक त्यांनी दिलेलं आहे। एकतर या पुस्तकाची ही 10th एडिशन आहे। 10वी एडिशन म्हटल्यानंतर जे आहे एकतर ते पुस्तक फाईन होत जातं, यात काही वाद नाही। आणि हे पुस्तक असं आहे की ज्याची ओळख करून देण्याची खरं तर गरज नाही आहे। हे पुस्तक बऱ्यापैकी सगळ्यांना माहीत आहे, हे पुस्तक वापरलं जातं बघा सर्वदूर जे आहे। पण आता याच्यामध्ये जेव्हा 10th एडिशन आलेली आहे तर मधल्या काळामध्ये एक 2-1 वर्ष 2.5 वर्ष जे आहे तिच्यावर काम झालेलं आहे, मग हे बुक आलं आणि त्याच्यामुळे याच्यामध्ये बरेचसे बदल जे आहेत ते आपल्याला दिसतात। दुसरी गोष्ट जी आहे की जी मांडणी जी आहे, मांडणीमध्ये असे बॉक्सेस वगैरे जे आहे की जी क्रोनॉलॉजी इतिहासामध्ये विचारली जाते त्या गोष्टी तुम्ही चांगल्या करू शकतात, किंवा जे आहेत की प्रॉपरली जे उठाव आहेत समजा त्याचे बॉक्सेस आहेत, म्हणजे ह्या गोष्टींमुळे काय होतं ना की आपल्यासाठी जे आहे स्कोरिंग बनत जातो हा सब्जेक्ट। इतिहास हा विषय जो आहे की याच्या इनपुट आउटपुटबद्दल बरेचसे चर्चा होते की इतिहासाचं इनपुट आउटपुट जे आहे ते तितकंसं चांगलं नाही जितकं जे आहे पॉलिटी असेल, इकॉनॉमिक्स असेल, पण जर चांगला सोर्स तुमच्याकडे असला तर तुमचं आउटपुट जे आहे तर ते वाढवू शकतं। आता महाराष्ट्राचा इतिहास आणि समाज सुधारक हे बुक जे आहे याच्यामध्ये एक महत्त्वाचा जो आस्पेक्ट आहे की जसं आता महाराष्ट्राची कला संस्कृती जी आहे बघा, किंवा सांस्कृतिक वारसा जो आहे महाराष्ट्राचा, ते जे चॅप्टर आहे बघा याच्यातलं हे खूप महत्त्वाचं चॅप्टर आहे। कारण आता राज्यसेवा मुख्य परीक्षा जी आहे MCQ पॅटर्न, त्याच्यामध्ये काही प्रश्न जे विचारले जातात ते ह्या अनुषंगाने विचारले जातात। आणि तुम्हाला असं पण जे आहे येत्या काळामध्ये जो डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न असेल तर तिथेही हे बुक जे आहे तुम्हाला हेल्प करणार आहे, त्यात काही वाद नाही। ओव्हरऑल त्या पुस्तकाची जी आहे मांडणी त्या पद्धतीने झालेली आहे। महाराष्ट्राचा जो ॲक्च्युअल सांस्कृतिक वारसा आहे त्यातल्या त्यात पण साहित्यिकांवर जे आहे चांगली माहिती याच्यामध्ये आहे। एकतर इतिहास आपण जर बघितला तर इतिहासामध्ये जे प्रश्न विचारले जातात ते व्यक्तिनिष्ठ प्रश्न आहेत, म्हणजे व्यक्तीला समोर ठेवून प्रश्न जे आहे विचारण्याची वृत्ती आपल्याला दिसून येते। राज्यसेवा मुख्यचा जरी तुम्ही 2023चा पेपर बघा तर तिच्यामध्ये तुम्हाला लक्षात येईल की 60 प्रश्नांपैकी किती प्रश्न जे आहे इतिहासातले ते व्यक्तिनिष्ठ आहेत। मोर दॅन जे आहे 50च्या आसपास तुम्हाला आकडा मिळतो की ते व्यक्तीशी सरळ जे आहे पुस्तक डायरेक्टली प्रश्न इनडायरेक्टली विचारलेला आहे। आणि मग या पुस्तकांचं वैशिष्ट्य असं आहे की नियर अबाउट जे आहे याच्यामध्ये 150+ व्यक्ती जे आहेत आणि त्यांचं खूप चांगल्या पद्धतीने जे आहे सगळं वर्णन किंवा त्यांच्या संबंधीची जी गरजेची माहिती आहे ती तिच्यामध्ये आहे। आणि एकंदर मग याची इंडेक्स जरी तुम्ही बघितली, आता मागे मी जे आहे टेलिग्रामला या गोष्टी शेअर पण केल्या होत्या बघा, याची जी इंडेक्स होती, मग तुम्हाला आधुनिक काळातले व्यक्तिमत्व आणि आधीच्या काळातले व्यक्तिमत्व असे दोन्ही जे आहे त्यांचा उल्लेख याच्यात आहे, किंवा वृत्तपत्र आहे मग वृत्तपत्राशी रिलेटेड व्यक्तिमत्व जे आहे तर त्याही गोष्टी याच्यामध्ये खूप प्रॉपरली घेतलेल्या आहेत। सो मुळात जे आहे इतिहासासाठीचा एक खूप चांगला वन स्टॉप जो आहे सोल्युशन म्हणून या पुस्तकाकडे बघितलं जातं आणि ते आधीपासूनच जे आहे रेफर केलं जातं बघा। सो मुळात हे नवीन व्हर्जन जे आहे किंवा नवीन एडिशन तुमच्या समोर आहे आणि त्यामुळे जे आहे की तुम्ही हे पुस्तक जे आहे तर ते बघितलं पाहिजे। आणि हे दोन याचे जे व्हर्जन्स आहेत तर त्याच्यामुळे तुम्हाला पण गोष्टी सोप्या होऊन जातात बघा। मग या केसमध्ये जे आहे की आधुनिक महाराष्ट्राचा इतिहास व समाज सुधारक आणि जे आहे आधुनिक भारताचा इतिहास ही दोन पुस्तकं जी आहेत तर ती तुम्ही बघू शकता। एकदा ही पुस्तकं नक्की बघा, ती चाळा। आणि दुसरी गोष्ट जी आहे की याच्यात लेखकाने तुम्हाला आवाहन पण केलेलं आहे की तुमचे काही सजेशन्स असले तर तेही तुम्ही देऊ शकता। सो तो पण एक मुद्दा आहे बघा। शेवटी याच्यापेक्षा अजून काही चांगलं होऊ शकतं का, तोही प्रयत्न येत्या काळामध्ये लेखकाचा आहे, आणि त्यामुळे जे आहे तुम्ही तुमचं काही सजेशन असलं तेही लेखकाला देऊ शकता। सो मूळ जे आहे इतिहासासाठी एक बेस्ट सोर्स म्हणून याच्याकडे तुम्ही बघू शकता। आपल्या स्पॉटलाइट बुक रिव्ह्यूमध्ये असेच जे नवनवीन पुस्तकं मार्केटमध्ये येतात बघा, किंवा चांगली पुस्तकं तुमच्यासाठी जी आहेत ती घेऊन जे आहे मी येत राहील। सो स्टे ट्यून्ड विथ स्पॉटलाइट अकॅडमी। थँक्यू।